हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आम्ही झालोय रेडी आणि निघालो आहे आज बाहेर, कारण काय दीदीचं बेबी शॉवर आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या इंस्टाग्राम पेजेसनी कॉन्टॅक्ट केलं होतं आणि त्यांनी आम्हाला त्यांच्याकडून त्यांच्या म्हणजे ते लोक जे सेल करतात किंवा त्यांचं स्पेशालिटी त्यांची जी आहे, सो ते आम्हाला गोष्टी पाठवल्यात बेबी शॉवरच्या साठी. आणि ते बोललेले की आम्ही तुम्हाला कुरिअर करू, बट आम्हाला असं करायचं होतं की आम्हाला असं कुरिअर नव्हतं करायचं, आम्हाला पर्सनली जाऊन त्यांना भेटायचंय, आम्हाला पर्सनली जाऊन त्यांना थँक्यू बोलायचं होतं. त्यामुळे आम्ही विचार केला की आपण स्वतःच जाऊन त्या गोष्टी कलेक्ट करूया. तर मला ठाण्याला सुद्धा जायचं होतं काल, बट मला काल जाता नाही आलं, म्हणून मी दादाला पाठवलेलं होतं. सो दादा जाऊन दीदीसाठी जो आम्ही दुपट्टा घेतलेला आहे आणि ओटीचा रुमाल घेतलेला आहे ते जाऊन कलेक्ट करून आला. आणि ते इंस्टाग्रामच्या पेजची डिटेल्स मी सगळे तुम्हाला देईल. बट मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की ते तिने इतकं सुंदर बनवलेलं आहे, म्हणजे दीदीचं ओटी रुमाल आणि जिची जेव्हा एंट्री असणार आहे तेव्हा तिची एंट्रीला एक दुपट्टा आहे. सो तो दुपट्टा सुद्धा रेडी झालेला आहे आणि त्याच्यावरती हँड पेंटेड दुपट्टा आहे तो, आणि इतका सुंदर बनवलेला आहे तिने, शब्दच नाही, एवढा सुंदर बनवलेला आहे ते. त्याचे ऍक्च्युअल जे क्लिप्स असतील ते तुम्हाला त्या दिवशीच बघायला भेटतील. बट खूप म्हणजे खूप सुंदर केलं. अँड थँक्यू सो मच की तुम्ही, म्हणजे पेंटिंग करण्यासाठी खूप पेशन्स लागतं आणि खूप म्हणजे कला म्हणजे तर कलेशिवाय हॅट्स ऑफ. खरंच तुमच्याकडे कला आहे म्हणून तुम्ही एवढं करू शकता. म्हणजे मी तेच विचार करते की एवढं पेशंटली आणि एवढं सुंदर कोणी किती कसं काय आर्टिस्ट असू शकतं, कोणी इतकं सुंदर कसं काय करू शकतं. खूप सुंदर केलेलं आहे. मी दादाकडनं अजून कलेक्ट नाही केलंय, ते मी फोटो व्हिडिओ मध्येच बघितलेलं आहे. बट स्टील माझ्याकडनं मी आज दादाकडनं ते सुद्धा कलेक्ट करेन आणि तुम्हाला दाखवायचा सुद्धा प्रयत्न, म्हणजे आता नाही ग्लिम्स दाखवेल त्याचे की कसं आहे ते, आणि खूप सुंदर आहे. सो थँक्यू सो मच दिया की तुझ्यामुळे आम्हाला इतकं सुंदर असं दीदीचा जे डोहाळे जेवणचं फंक्शन आहे ते अजून स्पेशल करता आलं. आणि भेटायला गेल्या तेव्हा मी त्याला सांगितलेलं की तू जेव्हा तिला भेटशील तेव्हा तिच्याकडनं ते घेताना त्याच्यासोबत एक व्हिडिओ काढ, सो दॅट ती सुद्धा आपल्या ब्लॉग मध्ये येऊ शकेल आणि तिला सुद्धा स्पेशल फील होईल. सो त्यासाठी मी तो ब्लॉग म्हणजे तो व्हिडिओ क्लिप घेतलेली आहे दादाकडनं. तर ह्या व्हिडिओच्या नंतर मी ती वाली व्हिडिओ क्लिप सुद्धा टाकेल तुम्हाला की दादा तिला भेटल्यानंतर तिची रिॲक्शन काय होती. आणि त्यांच्या एवढं सुंदर कलेसाठी म्हणजे त्याला काय मोलच नाहीये. बट ऍज अ थँक्यू जेस्चर आम्ही त्यांच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट सुद्धा पाठवलं होतं. निखिलच्या हाती. होपफुली तुम्हाला ते आवडलं असेल. आमच्याकडनं आमचं छोटंसं प्रेम हँड पेंटेड जो ओटी रुमाल आणि ती ओढणी दिली आहे दियानी, त्याचं तुम्हाला आता नेक्स्ट क्लिपमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिसेल आणि त्याच्यामध्येच तुम्हाला स्क्रीनवरती तिचं इंस्टाग्राम ID सुद्धा दिसेल. तुम्ही एकदा फक्त व्हिजिट करा आणि तुम्ही त्यांना तुमच्या हिशोबाने पर्सनलाइज करून गोष्टी बनवून घेऊ शकता. हँड पेंटेड खरंच अप्रतिम आउटपुट भेटेल तुम्हाला. अँड डू डेफिनेटली गो. माझ्याकडून रेकमेंड करतो मी की तुम्ही नक्की जा आणि त्यांच्या पेजला व्हिजिट करा आणि ऑब्व्हियसली तुमच्या जे पण स्पेशल ओकेशन असेल त्याच्यासाठी एक हँड पेंटेड गोष्ट बनवून. येस, आता आम्ही निघतो कारण काय अजून एका ठिकाणी आम्हाला जायचं आहे ते गोष्ट कलेक्ट करण्यासाठी. तर दीदीची जी फ्लावर ज्वेलरी आहे ती सुद्धा आम्ही बनवून घेतली आहे. इकडे पोहोचल्यावर तुम्हाला कळेल की आम्ही कोणाकडून घेतलेली आहे ती. तर आम्ही इकडे आलो ठाण्याला. दिव्याताईने आम्हाला दिलंय काय तुमचं पेज नाव, या पेजवरून यांनी आम्ही ऑर्डर केलं होतं. हे बघा, हे छान असं हे काय ओटी रुमाल आहे आणि त्यासोबत ही बेबी शॉवर ट्रेल दुपट्टा ताईसाठी केलेला आहे. जे आपल्या ताईचं बेबी शॉवर आहे त्याच्यासाठी आम्ही घ्यायला आलोय. त्यांनी खूप सुंदर असं हँडवर्क केलेलं आहे. तर तुम्ही याला लवकरच पूर्ण याचं जे रिव्ह्यू असेल ते ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर या ताईने खूप सुंदर असं काम करून दिलं. तर म्हणून प्राचीने मला खास यांच्याकडे हे घेण्यासाठी पनवेलवरून ठाण्याला पाठवलं. प्राची येऊ शकली नाही म्हणून तिने तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट पाठवलं. सो फायनली आम्ही निघालेलो आहे. आम्ही चाललो आहे वडाळा बँड्राच्या म्हणजे रोड म्हणजे त्याच एरियामध्ये. अँड तुम्हाला लवकरच कळेल आम्ही ॲक्च्युली कुठून ज्वेलरी घेतली आहे दीदीसाठी. अँड मेन इम्पॉर्टंट थिंग, दिस इज कस्टमाइज्ड. आणि म्हणजे प्राची आणि दीदीने मिळून डिसाईड केलं की त्यांना कसं पाहिजे होतं
आणि त्या अकॉर्डिंग ते कस्टमायझेशन करून घेतलेलं आहे. तर ही खूप स्पेशल गोष्ट आहे. तर तिकडं म्हणजे तिकडे पोहोचल्यावरती ज्यांच्याशी आम्ही भेटणार आहोत ते भेटल्यावरती तुम्हाला लक्षात येईलच आम्ही कोणाकडून घेतलं आहे ते. अँड बघूयात आता कोण आहे. हॅलो, किती दिवसापासून भेटायचं चाललं होतं. जसं मी तुम्हाला बोलले होते की मी दीदीची डोळे जेवणाची ज्वेलरी कलेक्ट करण्यासाठी जाणार आहे. तर मी ऑलरेडी पोहोचलेली आहे आणि मी जी ज्वेलरी बनवून घेतली आहे, मेनली सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कस्टमाइज करून मला दिलेल्या आहे सिद्धीनी. आणि हिचं इंस्टाग्राम पेज आहे की ज्वेलरी बाय सिद्धी, ते तुम्ही बघितलं असेल. बऱ्याच सेलिब्रिटीजसोबत तिने कोलॅब केलेला आहे आणि बऱ्याच सेलिब्रिटीजला तिने ज्वेलरी दिलेली आहे. आणि हिच्याकडची जी ज्वेलरी आहे ना, म्हणजे मला तरी असं पर्सनली वाटतं की मुंबईमध्ये जी बेस्ट ज्वेलरी जी बनवते तीच बनवते. आणि मेन मला बऱ्याच गोष्टी होत्या त्या कस्टमाइज करून पाहिजे होत्या. जसं मी मामी पण होणार आहे, आत्या पण होणार आहे. सो मला ते बॅजेस जे होते ते सुद्धा मला मामी आत्याच्या बॅजेस असे नावाचे पाहिजे होते. आणि ते मी तिला लास्ट मिनिट सांगितलं. तिने सगळं बनवल्यानंतर तरीसुद्धा तिने मला कस्टमाइज करून दिल्या सगळ्या गोष्टी. जर तुमच्याकडे कधी फंक्शन असेल ना तर नक्की तिला कॉन्टॅक्ट. त्या डिटेल्स ज्या आहेत त्या मी इंस्टाग्रामच्या तिच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आणि स्क्रीनवरती सुद्धा मेन्शन करेल. आणि मेन ही जी ज्वेलरी आहे ती ज्या दिवशी दीदी वेअर करेल त्या दिवशी तुम्हाला बघायला मिळेल की कशी आहे ती. बट स्टे ट्यून त्या गोष्टीसाठी, ह्याचं रिव्हील होण्यासाठी. बट आय नो सगळ्या गोष्टी खूप सुंदर दिसणार आहे कारण का तिने बनवल्या पण खूप सुंदर आहेत त्या. सो थँक्यू सो मच सिद्धी, एवढ्या कमी वेळामध्ये तू बनवून दिलं. पण ह्याची गरज नव्हती, याची खरंच गरज नव्हती. अगं हे काहीच नाही, खूप म्हणजे आमच्याकडून एक छोटंसं थँक्यू आहे फक्त. थँक्यू सो मच. आणि भेट लवकर. आणि अजून एक गोष्ट, हां तुला बेबी शॉवरला यायचं आहे. येस, ते मेन कारण इकडे येण्याचं तेच आहे की आम्ही तुला पर्सनली इन्व्हाइट करायला आलोय. मी तुला इन्व्हाइट पाठवेल, सगळ्या डिटेल्स वगैरे ज्या आहेत त्या व्हॉट्सअपवरती. नक्की ये. सो सिद्धीला भेटून आम्ही निघालोय आता परत घरी जाण्यासाठी. अँड घरी गेल्यानंतर पण अजून बाकीची कामं काय काय आहेत ती करायची आहेत. आणि डान्स प्रॅक्टिस सुद्धा बाकी आहे. सो सूरजचा माझा डान्स अजून बसलेला नाही आहे, सो तो सुद्धा रेडी करायचा आहे. माझा स्वतःचा डान्स मी किती दिवस झाले एक्सक्यूज देते की माझा डान्स स्वतःचा बसलेला नाही आहे, तो सुद्धा मला रेडी करायचा आहे. आणि मला दीदीसाठी एक परफॉर्मन्स करायचा आहे. लेट्स सी होतोय का नाही, होतोय का नाही हे बोलायचं ऑप्शनच नाही आहे माझ्याकडे. मला करावाच लागणार आहे आणि मला करायची इच्छा सुद्धा आहे. बट लेट्स सी कसं वर्कआउट होणार आहे ते, तर त्याची प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे. अँड मला इतकं छान वाटलं आज सिद्धीला भेटून. म्हणजे मी तिला भेटलेली पण मी फाल्गुनीच्या फंक्शनच्या वेळेला भेटलेली तिला, आणि आज परत एकदा भेटली पर्सनली जाऊन. कारण मला असं होतं की ज्यांनी माझ्यासाठी एवढं, जे माझ्यावरती प्रेम करतायत, जे माझ्यासाठी एवढ्या गोष्टी करतायत, सो त्यांना मला पण माझ्याकडून काहीतरी प्रेमाने द्यायचं होतं, त्यांना भेटायचं होतं, त्यांना माझ्या फंक्शनसाठी इन्व्हाइट करायचं होतं. सो त्यासाठी मी गेले होते. अँड मला खूप छान वाटलं तिला भेटून आणि गप्पा मारून. मेनली तरी मी सगळ्या व्हिडिओज आधी दाखवलं तुमच्याशी, पण मी बऱ्याच वेळ गप्पा मारल्या तिच्याशी. आणि मग आता मी निघालो. आणि तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघितला असेल जिथे दादानी जाऊन कलेक्ट केलं आहे दुपट्टा आणि ओटी रुमाल. सो तो ठाण्याला होता, तर तो ठाण्याला जाऊन कलेक्ट करून घेऊन आलाय. त्याचे ग्लिम्स तुम्हाला थोडे थोडे त्याच्यामध्ये दिसले असतील. आणि ऍक्च्युअलमध्ये आज मला दादाकडे सुद्धा पनवेलला जायचं सुद्धा आहे ते कलेक्ट करण्यासाठी. सो लेट्स सी ते आज होतंय का नाही होतंय ते पण मला बघावं लागेल शेड्यूल बघून माझं. सो
असा होता माझा आजचा दिवस. अजून संपलेला नाहीये, अजून खूप काही बाकी आहे. सो फटाफट आम्ही घरी पोहोचतो आणि तुम्हाला दाखवते पुढे काय होतंय ते. तर जसं तुम्ही बघितलं आम्ही गेलो होतो ज्वेलरी कलेक्ट करण्यासाठी. सो दीदीची जी फ्लोलर ज्वेलरी होती ती आम्ही घेतली आहे ज्वेलरी बाय सिद्धी तिच्या इंस्टाग्राम पेजवरून आणि आज आम्ही तिला भेटलो सुद्धा. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ज्वेलरी तिने मला बनवून दिलेली आहे दीदीच्या डोहाळे जेवणासाठी. त्याच्यामध्ये सगळं आहे म्हणजे नेकलेस आहे, त्याच्यानंतर कलिरे आहेत, बँगल्स आहेत आणि मोठावाला नेकलेसचा सेट आहे, इयरिंग्स आहेत, या रिंग्स आहेत, बिंदी आहे आणि मेन म्हणजे जी गोष्ट मी तिच्याकडनं कस्टमाइज करून घेतली होती ते आई बाबांचे हे बॅजेस जे आहेत ते आई बाबांचे हे जे बॅजेस आहेत ते आणि हे जे बॅजेस जे आम्ही सगळे वेअर करणार आहोत जसे आत्या, मामा, काका, आजी, आजोबा. सो असे सगळे खूप छान छान क्यूट बॅजेस तिने मला बनवून दिलेले आहेत आणि मेन म्हणजे मला जे तुम्हाला सांगायचं आहे जे की मी कस्टमाइज करून घेतलेलं आहे ते म्हणजे मामी आणि आत्यावालं बॅज जे की कारण काय मी मामी पण होणार आहे आत्या पण होणार आहे. सो मी लास्ट मिनिटला तिला सांगितलेलं की मला दोन्ही हे पाहिजे नाही त्याच्यावरती लिहिलेलं. सो तिने हे खूप क्यूट असं मला बनवून दिलेलं आहे आणि तिच्याकडे खूप वेगवेगळे व्हरायटी आहे, डिझाईन्स आहे. जर तुम्ही अजूनही तिचं पेज नसेल बघितलं तर नक्की जाऊन चेकआउट करा आणि तिच्याकडे खूप वेगवेगळं कलेक्शन आहे फ्लोरल ज्वेलरीचं. तिच्याकडे रिअल फ्लासची पण ज्वेलरी आहे, आर्टिफिशियल फ्लासची पण ज्वेलरी आहे. सो तुम्ही चेकआउट करू शकता. तिच्याकडे खूप छान क्वालिटी आणि डिझाईनचे वेगवेगळे ज्वेलरी तुम्हाला मिळतील. तर अजूनही नसेल बघितलं तर नक्की चेकआउट करा आणि तुमच्याकडे जर असा स्पेशल इव्हेंट असेल तर त्याला अजून स्पेशल बनवा. तुम्हाला दाखवलं की आम्ही ज्वेलरी कोणाकडून घेतली होती आणि आधी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेली जसं दादा ठाण्यावरनं घेऊन आला जे आमचं ॲक्च्युअलमध्ये ओटी रुमाल आणि जो दुपट्टा बनवला आहे बेबी शॉवरसाठी खास त्यांच्याकडनं मला जाता नाही आलं. सो आय एम सो सॉरी जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर की मला तुम्हाला भेटता नाही आलं. पण नेक्स्ट टाइम जेव्हा असेल तेव्हा मी पर्सनली येऊन तुम्हाला भेटेल. अँड मेन म्हणजे मला जी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे हे वाले दोन्ही पार्सल जे आहेत ते जे माझ्याकडे पोचलेले आहेत आणि मी बघून एवढी खुश झाली आहे म्हणजे मीच नाही माझ्या घरातले सगळे मेंबर बघून एवढे खुश झालेले आहेत की जसं मी इमॅजिन केलेलं जसं दीदीनी इमॅजिन केलेलं सेम एक्झॅक्ट तसंच्या तसं तिने बनवून दिलेलं. आणि तिच्या इंस्टाग्राम पेजचं जे नाव आहे ते आहे थ्रेड्स बीड्स अँड स्ट्रोक्स जे मी इथे तुम्हाला दाखवेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची लिंक सुद्धा देईल. आणि ती स्पेशलाइज करते की तू हँड पेंटेड गोष्टीमध्ये जे की कस्टमाइज करून घेऊ शकता तुम्ही. आणि इतकं तिचा पेज तुम्ही जाऊन बघा तर तिने ब्लाऊज वरती डिझाईन केलेले आहेत, अंतरपाठ डिझाईन केलेले आहेत, त्याच्यानंतर आमच्यासाठी ओटी रुमाल बनवला आहे आणि अजून पण ओटी रुमाल तिने तिच्या पेजवरती दिलेले आहेत. आणि मेन म्हणजे जो स्पेशल ह्याचं आहे ते म्हणजे हा दुपट्टा जो की तुम्हाला ऍक्च्युअल व्लॉग मध्ये बघायला भेटेल जेव्हा दीदी हा वेअर करेल तेव्हा. पण मी खूप एक्साइट झालेली हा बघून कारण काय एक्झॅक्ट जसा मला पाहिजे होता तसा तिने पेंट करून दिला आहे आणि इतकं सुंदर पेंट केलेलं आहे की असं वाटतच नाही की ते ऍक्च्युअल मध्ये वर ड्रॉ करून पेंट केलंय. असं वाटतं की स्टिकर चिटकवलेलं आहे त्याच्यावरती बट हे ऍक्च्युअल मध्ये हँड पेंटेड आहे. तुम्हाला थोडीशी ग्लिम्स दिसत असतील. मी पूर्ण रिव्हील नाही करणार आहे, जेव्हा एक्झॅक्ट फंक्शन असेल त्या दिवशी तुम्हाला ही गोष्ट रिव्हील होईल. पण थँक्यू सो मच तुम्ही मला हे पाठवल्याबद्दल. मी आणि दीदी पण जेव्हा बघेल तेव्हा पण ती खूप खुश होणार आहे. आणि जर तुमच्याकडे पण कधी फंक्शन असेल आणि तुम्हाला जर असं कस्टमाइज करून कुठली गोष्ट पाहिजे नसेल, हँड पेंट करून पाहिजे नसेल, आजकाल ब्लाऊज वरती सुद्धा खूप पेंटिंग्स वगैरे करून घेतात आणि प्रत्येक फंक्शनला आपण काही ना काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत असतो. सो असं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तिच्या पेजला नक्की व्हिजिट करू शकता. तिच्याकडे खूप छान छान डिझाईन्स आहेत आणि जर तुम्हाला जशी पाहिजे तशी डिझाईन सुद्धा ती बनवून देईल, पेंट करून देईल. हायली रेकमेंड करेल तुम्हाला हे पेज आणि तुम्ही खरंच जाऊन एकदा चेकआउट करा माझ्या बोलण्यावरून आणि तुम्हाला नक्की आवडेल. आणि तिचे रेट सुद्धा खूप रिझनेबल आहेत. सगळ्या डिटेल्स ज्या आहेत ज्वेलरीच्या सुद्धा आणि ह्याच्या सुद्धा मी सगळ्या डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. सो डू चेकआउट देअर पेज. प्रकारे आमची डोहाळे जेवणाची तयारी सुरूच आहे. तुम्ही बघितलं असेल शॉपिंग पासून ते चोर ओटी, त्याच्यानंतर आम्ही बाकीचे जे प्रेग्नन्सीचे फंक्शन जे सेलिब्रेट केलेले आहेत आणि हा तर तिचा डोहाळे जेवणाचा वीकच आहे असं मी तुम्हाला बोलेल कारण का सगळ्या तयारी सुरू झालेल्या आहेत. नेक्स्ट वीक मध्ये डोहाळे जेवण आहे आणि असंच तुम्ही आमच्या सोबत राहा. असेच व्हिडिओज येत राहणार आहेत तुमच्यापर्यंत. सो असंच प्रेम देत राहा आणि आमच्या ह्या सिरीजला तुम्ही खूप जास्त प्रेम दिलेलं आहे
आणि असंच प्रेम तुम्ही पुढे पण देत राहाल ह्याची मला खात्री आहे. आणि जसे तुम्ही एक्सायटेड आहात दीदीच्या डोळ्या जेवण्यासाठी तशी मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. आमच्या घरातले ऍक्च्युअली सगळेच खूप एक्सायटेड आहेत. सो लेट सी कसं असणार आहे ते. सो स्टे ट्यून. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.